सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या 174 हा गट नंबरच नाही. काय 174 हा गट नंबर नाही आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे 154 गटाचे जे काही त्या वाद चालू आहे त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते मला सांगा. जो गटच नाही गट फक्त 171 पर्यंत आहे. किती तुम्ही समजून घ्या किती. माझ्याकडे त्याचं हे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हेवा नामाचा काय प्रश्न आला. आणि 154 गट जे आहे 53-54 जे असेल 54 तर त्याचे पैसे जे काही त्याचा जो मावेजा असेल तो मावेजा कोर्टात जमा आहे आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नावं आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नावं बी आहे पेपर दाखव त्याचे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा 171 पर्यंतच गट आहे तर 174चा वादाचा प्रश्नच काय असतो हिबानामाचा. हा गटच नाही नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे. मी पेपर काढून आणले ना. अधिकारी पेपर आहे आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बैला उत्तर दिलेलं आहे. लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला हे मला सांगा ना. तुझं काय विषय हा वेगळा आहे. आपल्याला घेणं नाही. 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते. पण गटच नाही. काही हेवानामा झालेला नाही. काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले हे. हिवानामाचे जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात याच्या संदर्भात खासदाराची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही अब्रूनुसार दावा दाखल करणार. मी आतापर्यंत नाही केला पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासनं काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो 27 तारीख आहे त्याची. मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईलमध्ये. नाही जे बापूला मारहाण झाली बापूच्या वेळेस जे मारहाण झाली आणि अंबादासनं तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही अब्रू दावा दाखल करणार. मी ह्या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यानं सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला तुम्ही विचारा ना अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं. नुसतं संदीपान घुमरे दिसला का आरोप करायचा. मला एक सांगा. हे आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही आहे. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील शेतकरी जमीन गट नंबर 174 यांच्या नावे हक्कात वगैरे सगळं पुढे आहे ना माझ्याकडे आहे. त्यांनी मान्य केलंय. आज तोच कागद आहे त्यांचा. त्यांनी हे मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी काय सांगतो माझ्याकडे जे लेखी आहे त्याच्यात त्यांनी उत्तर दिलेलं आहे ना. मी पाठवतोय. नाही जे पेपर्स आहे ना सगळे त्याच्यात हे नाहीच ना. त्यांनी पेपर पण खोटे बनवले असं नाही का. आता त्यांना माहित ते काय केलं ते. हवा मी कशाला बोलू. हवा हे नाही पेपर त्याच्यात बघा ना तुम्ही 174 गट नंबर आहे का. त्याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही अजिबात. घेतली नाही. मी 1000% सांगतो कारण तो सांगतो त्यांना स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का. तो म्हणजे साहेब मी त्यावेळेस ह्या जगातच नव्हतो. माझा जन्मच 85चा आहे 84-85चा. आणि ह्या काहीतरी जो आरोप आहे तो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तरसुद्धा दिलेलं आहे लेखी. बरं का लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचा सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. ते काय नंबर 174 आहे ना त्याचा आता सर्वे नंबर 89 झालेला आहे.
सर्वे नंबर राहिले नाही ना आता. त्यावेळेस सर्वे नंबर होते, त्यावेळेस सर्वे नंबरचे गट नंबर झालेले. ते ऐकून घ्या, ओके की सर्वे नंबरचे गट नंबर झालेले आणि मग गट नंबरमध्ये ते नाहीच. आणि ह्या बहिणा वारंवार अर्ज दिलेले, आता नाही दिले. माझ्या माहितीनुसार खूप काही अर्ज दिलेले त्या बहिणी काय. आणि मी म्हणतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कधी माझा ड्रायव्हर जर कधी याच्यात कधी असन ह्या प्रकरणात, तर त्याच्यात कारवाई झाली पाहिजे. ह्या मताचा मी ड्रायव्हर असून द्या, कोणी असून द्या. पण ज्यांनी बुडाचे आरोप केले, ज्यांनी खासदाराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण हे तुम्ही किती कोटीचा तुमचा दावा दाखल करणार? मी आता वकिलाला भेटून करील. मी वकिलाशी चर्चा करून मी आज वकिलाकडे जाणार आहे, वकिलाशी भेटून मी करणार आहे. पण सातत्याने टार्गेट भुमरे करतायत है ना. त्यांना भुमरेशिवाय आहेच तरी कोण. त्यांना येऊन जाऊन उडता बसता भुमरे, उडता बसता भुमरे दिसतो. म्हणून मला सांगायचं की भुमरेचं किती टार्गेट केलं, भुमरे हा माणूस यांना पूर्ण उरणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. काय हे आगामी लोकसभेला अंमलदार निवडणुकीला उभं राहणार आहे. त्याच्यापूर्वी सध्याचे जे खासदार आहेत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालू सगळे. हा, सध्याच्या खासदाराची हे तुम्ही म्हणता ना, अंबादास म्हणला की भुमरेंनीच तर मला नोटीस दिली त्या प्रकरणात. कोणत्या प्रकरणात? विलास बापूंच्या. हे बघा कालच आलं. अंबादास वर खुट्या माहिती देतो तुम्हाला. आता त्याचं काय संतुलन बिघडलेलं आहे, त्याला ते सगळी सवय लागलेली आहे ती. कोणती? बघा ना, आहे का खरं आहे का? नाही नाही, अबा हे खरं आहे का खोटं आहे? काल तुम्हाला काय सांगितलं, भुमरे नुसतं सांगतो म्हणतो. अबा हे पहा, त्याला नोटीस आलेली आहे की नाही? घ्या ना, वाचा ना, हे घरी आहे का खोट. मी खोटी दाखवत असेल तर माझ्यावर कारवाई करा म्हणून. हां, अरे जिल्ह्यात कोण आहे मग? नाही मला, 500 कोटी रुपयाचा घोळ केला पालघर करोडमध्ये. अरे मी काय सांगतो तो ऐकून घ्या ना. मी कोणता घोटाळा केला काय ना. आता एखादा समजा तू माझ्यासोबत राहतो रो, तो बाहेर काय व्यवहार केला मला माहिती आहे का? मी दोषी आहे का? पण असे गैरव्यवहार करणारी माणसं सोबत का ठेवता? अरे गैरव्यवहार केलाच नाही, झालाच नाही ना. जर गैरव्यवहार झाला असता तर मी सोबत ठेवणारच नाही ना. हा, पण तुम्ही जर एखाद्यानं गैरव्यवहार केलाच नाही, एखादा जावेद दुसऱ्या नावाचा राहू शकत नाही का? असू शकतो. संदीपान एखादा दुसरा राहू शकत नाही, विकास राहू शकत नाही. मग काय विकास राऊत नावाचे किती आहे असे? नाही, पण वारंवार आता ते असं म्हणाले की गेल्या वेळेची जे प्रकरण होतं त्याच्यावर तपास पोलिसांकडे सुरू आहे, पण